नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे संघर्ष योद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, दरवर्षी पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये IPL वर एक तरी प्रश्न हमखास पडतो. तर मित्रांनो, सध्या 2026चा हंगाम काय IPLचा झाला नाहीये. त्यासाठी आपण 2025च्या हंगामातील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवीन नवीन टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तसेच मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही महत्त्वाच्या लिंक टाकलेल्या आहेत, ज्या तुम्हाला पोलीस भरतीची पुस्तकं, तसेच पोलीस भरतीसाठी मैदानी तयारी करण्यासाठी महत्त्वाचे सप्लिमेंट्स वगैरे असं मी त्यामध्ये टाकत असतो. त्याच्या बेस्ट बाय लिंक आपल्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तर ते सुद्धा जाऊन चेकआउट करा. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, IPL 2025चे विजेते कोण ठरले? कोणता संघ ठरला? तर 2025चा IPLचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा 2025 मध्ये जिंकला होता. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली? तर त्याचे ऑप्शन आहे विराट कोहली, शुभमन गिल, साई सुदर्शन, KL राहुल. तर ऑरेंज कॅप हा असा व्यक्ती जिंकतो जो सर्वात जास्त धावा करतो. तर साई सुदर्शन याने IPL 2025च्या हंगामामध्ये सर्वात जास्त धावा केल्या होत्या. तर ऑरेंज कॅप ही साई सुदर्शन याने जिंकली होती. तसेच साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली होती? तर IPL मध्ये पर्पल कॅप असा खेळाडू जिंकतो जो खूप जास्त विकेट्स टुर्नामेंटमध्ये घेतो. तर प्रसिद्ध कृष्णा याने IPL 2025 मध्ये पर्पल कॅप जिंकली होती, ज्याने सर्वात जास्त 25 विकेट्स म्हणजे 25 बळी घेतले होते. पुढचा प्रश्न आहे, RCBने पहिल्यांदा IPL विजेतेपद कोणत्या वर्षी जिंकले? तर RCBने पहिल्यांदा 2025 या वर्षीच पहिल्यांदा हे त्यांचे विजेतेपद जिंकले. त्याआधी RCBने एकदाही विजेतेपद जिंकले नव्हते. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 फायनल कोणत्या शहरात झाली? तर IPL 2025 ही फायनल अहमदाबाद म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद या शहरात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये IPL 2025 ची फायनल झाली. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण? तर ऑप्शन आहे विराट कोहली, साई सुदर्शन, रोहित शर्मा आणि फाफ डुप्लेसी. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो साई सुदर्शन याने सर्वात जास्त धावा केल्या होत्या. 759 धावा त्याने केल्या होत्या ह्या हंगामामध्ये, म्हणून त्याला ऑरेंज कॅप मिळाली. तर IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू हा साई सुदर्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये 700+ धावा करणारा खेळाडू कोण? तर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे शुभमन गिल, KL राहुल, साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड. तर 759 धावा करून साई सुदर्शन यांनी ऑरेंज कॅप पटकावली होती. तर 700 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू सुद्धा साई सुदर्शनच आहे. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स किती घेतल्या गेल्या? म्हणजे ज्यांनी पर्पल कॅप जिंकली विकेट्स घेऊन त्याने सर्वाधिक किती विकेट्स घेतल्या? तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रसिद्ध कृष्णा हा जो गुजरात टायटनचा खेळाडू आहे त्याने सर्वाधिक 25 विकेट घेऊन पर्पल कॅप पटकावली होती. तर त्या विकेटची संख्या होती 25 विकेट्स. IPL 2025 फायनलमध्ये RCBने कोणत्या संघाला हरवले हे सुद्धा विचारू जाऊ शकतं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंजाब किंग्स आणि RCB यामध्ये फायनल मॅच झालेली. तर यामध्ये पंजाब किंग्सला हरवून 2025 ची फायनल RCB याने जिंकली. पुढचा प्रश्न आहे, IPL मध्ये ऑरेंज कॅप कशासाठी दिली जाते? तर मगाशी मी सांगितलं सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला IPL मध्ये ऑरेंज कॅप दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, IPL मध्ये पर्पल कॅप कशासाठी दिली जाते? तर IPL मध्ये पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला IPL मध्ये पर्पल कॅप दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सचा प्रमुख फलंदाज कोण होता?
तर प्रमुख फलंदाज खाली आपल्याला ऑप्शन आहेत: हार्दिक पांड्या, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर आणि केन विल्यमसन. तर साई सुदर्शन यानेच 759 धावा करून ऑरेंज कॅप पटकावली असल्यामुळे साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा प्रमुख फलंदाज होता. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये आरसीबीचा कर्णधार कोण होता? तर याचे ऑप्शन्स दिलेत: फाफ डुप्लेसी, विराट कोहली, रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल. हे सर्व खेळाडू आरसीबी मधलेच आहेत, परंतु यातील रजत पाटीदार हा आरसीबी संघाचा कर्णधार होता. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोणत्या संघाचा होता? आता गोलंदाज आपल्याला विचारलंय, तर आरसीबी, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि सीएसके. जसं की मागाशी मी सांगितलं, प्रसिद्ध कृष्णा जो हा गोलंदाज होता, त्याने सर्वाधिक 25 विकेट्स घेतलेल्या, तो गुजरात टायटन्स या संघाचा होता. IPL मध्ये पॉवर प्ले किती षटकांचे असते? म्हणजे IPL मध्ये जी पॉवर प्ले होते तर ती त्यामध्ये किती षटक असतात? तर 6 षटकांची IPL मध्ये पॉवर प्ले असते. 6 षटकांनंतर पॉवर प्ले हा संपला जातो. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 6. पुढचा प्रश्न आहे: डकवर्थ लुईस नियम कधी लागू होतो? तर हा जो नियम आहे तो कधी लागू होतो? त्याचा ऑप्शन आहे: सामना टाय झाल्यास, सुपर ओव्हरमध्ये सामना गेल्यास, पावसामुळे सामना खंडित झाल्यास किंवा नो बॉल झाल्यास. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी: पावसामुळे जर सामना खंडित झाला किंवा पाऊस जास्त पडल्यामुळे खेळ पुढे झालाच नाही, तर अशा वेळी डकवर्थ लुईस हा नियम वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण होता? तर याचं सुद्धा उत्तर मित्रांनो साई सुदर्शनच आहे. सर्वाधिक धावा करणारा IPL मधील गुजरात टायटन या संघाचा खेळाडू साई सुदर्शन हा 2025 मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. पुढचा प्रश्न आहे: IPL मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते? तर 2025 मध्ये IPL मध्ये एकूण संघ 10 संघ सहभागी झाले होते. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 ची फायनल कोणत्या मैदानावर झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन बघू आपण. ऑप्शन ए आहे वानखेडे स्टेडियम, जे मुंबईमध्ये. ऑप्शन बी ईडन गार्डन, जे कलकत्त्यामध्ये. ऑप्शन सी नरेंद्र मोदी स्टेडियम, जे अहमदाबादमध्ये. आणि ऑप्शन डी चिन्नास्वामी स्टेडियम, जे बेंगलुरूमध्ये. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी स्टेडियम, जे अहमदाबादमध्ये. IPL 2025 ची फायनल मॅच ही नरेंद्र मोदी स्टेडियम यावर झाली. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये आरसीबीचा फलंदाज खालीलपैकी कोण होता? तर प्रमुख फलंदाज आपण खालीलपैकी बघू आरसीबीचा. तर रोहित शर्मा, विराट कोहली, KL राहुल आणि सूर्यकुमार यादव. तर रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा फलंदाज होता, KL राहुल हा दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज होता आणि सूर्यकुमार यादव हा सुद्धा मुंबई इंडियन्सचाच फलंदाज होता. परंतु यामधील विराट कोहली हा आरसीबीचा फलंदाज आहे. तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन आपल्याला वेगवेगळे दिलेत, त्यामुळे विराट कोहली हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव काय? इथे गोलंदाजाचे नाव विचारलं आपल्याला. सर्वाधिक विकेट्स घेणारा हा पर्पल कॅप विजेता खेळाडू असतो. तर त्याचा ऑप्शन बघू आपण: जसप्रीत बुमराह, BI मोहम्मद शमी, CI प्रसिद्ध कृष्णा आणि DI अर्शदीप सिंग. तर यापैकी पर्पल कॅप विजेता म्हणजे सर्वात जास्त विकेट्स घेणारा ऑप्शन सी आहे प्रसिद्ध कृष्णा, जो गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे. त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे: IPL 2025 मध्ये पर्पल कॅप विजेता कोणत्या प्रकारचा गोलंदाज होता? जो पर्पल कॅप विजेता आहे तो कोणत्या प्रकारचा गोलंदाज होता? म्हणजे उदाहरणार्थ ऑप्शन ए आहे स्पिनर होता, की ऑलराऊंडर होता, की फास्ट बॉलर होता, की विकेट किपर होता. तर यामध्ये ऑप्शन सी बरोबर आहे, तो फास्ट बॉलर होता. प्रसिद्ध कृष्णा हा गुजरात कॅपिटल्सचा फास्ट बॉलर आहे, त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो: IPL 2025 मध्ये फायनल सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये 2025चा फायनल सामना झाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी या स्टेडियमवर. तर मित्रांनो हे झाले IPL हंगामातील महत्त्वाचे प्रश्न.
आता सध्या 2026चा हंगाम काय झाला नाही, त्यामुळे आता येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2025च्या हंगामातील प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. आपल्या नवीन जर कोण असतील चॅनलवर तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इथेच थांबतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.